ओके, अजून कोण सांगते व्हॉट इज मीन बाय डायजेस्टिव्ह सिस्टीम? मॅम मी सांगू? येस. It consists of mouth, pharynx, esophagus, stomach, small and large intestines, and rectum. It also including in accessory organ like liver, gallbladders, and pancreas, which help of digestion of food. ओके, गुड. ओके, तर बघा आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा स्टडी करायचा आहे पूर्ण. त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याचा पर्पज काय असतो? डायजेशनसाठी. आणि त्याच्यामध्ये जे ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह आहेत तर त्या सगळ्याचा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये डिटेल स्टडी करायचं. बघा सुरुवातीला इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये काय, सेल रिक्वायर्स द मटेरियल्स फॉर द ग्रोथ. बघा सेल्स मध्ये काय लागतं? ग्रोथसाठी मटेरियल लागतं. ओके, and which repair of worn out structure and sources of energy for these activities. बघा आपल्याला एनर्जी लागते तर ती कशापासून मिळते आपल्याला? मेनली तर फूड पासून. ओके, तर त्या फूड पासून आपले काय होणार आहे? सेल्स आपले जे आहेत तर ते नरिशेस होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? त्याची ग्रोथ होणार आहे. ओके, तर बघा फूड मटेरियल वी इट सर्व दॅट दिस पर्पज. तर त्याच्यासाठी आपण काय करतो? तर फूड मटेरियलचा इंटेक करतो फॉर द एनर्जी. आपल्याला त्याच्यातून काय मिळतं? एनर्जी मिळते. तर ते काय आहे? सोर्स ऑफ एनर्जी. आणि त्याच्यापासून काय मिळतं? तर सेल रिक्वायर्स द मटेरियल फॉर द ग्रोथ. ग्रोथसाठी जे काही मटेरियल लागतं तर ते मटेरियल कुठून मिळतं आपल्याला? जे मॅम, काही आपण. हा बोला. हा आवाज तुमचा खूप स्लो येतो. ओके, बघा फूड मटेरियल जे आपण इनटेक करतो. नाउ इट इज ऑडिबल? येस मॅम. ओके, तर बघा जे फूड मटेरियलचा आपण जे इनटेक करतो तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? एनर्जी मिळते. आणि ती एनर्जी कशासाठी आपण वापरतो? फॉर द ऍक्टिव्हिटीज पर्पज. तर आपले जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये ग्रोथसाठी त्याचं मटेरियल लागतं. तर ते मटेरियल आपल्याला कुठून मिळतं? तर फूड जे आपण कंझ्युम करतो. ओके, तर द रेग्युलर सप्लाय ऑफ फूड इज अ नीड ऑफ बॉडी. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते काय, तर ते गरज आहे, ते नीड आहे. रेग्युलर सप्लाय झाला पाहिजे. द फूड वी ईट कंटेन द कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस and it necessary to convert these complex substances into the simpler form. जे आपण फूडचा इंटेक करतो तर ते फूड कसं असतं? त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस असतात आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कॉम्प्लेक्स सबस्टन्सेसचं सिम्पलर फॉर्म मध्ये होतं. So that they can be absorbed into the blood and transported to the cell for the utilization. बघा सेलच्या ग्रोथ साठी काय लागणार होतं? मटेरियल लागणार होतं. तर ते कसं मिळते? बघा हे जे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आहेत तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सिम्पलर फॉर्म मध्ये. आणि ते काय होतात? ऍब्झॉर्ब होतात कुठे? ब्लड मध्ये. अँड विच इज द ट्रान्सपोर्टेड टू द सेल. सेलला ते काय होतात? ट्रान्सपोर्ट होतात फॉर द युटिलायझेशन पर्पज. And these conversion of complex food into the simpler form which making it suitable for the absorption. तर हे जे कन्वर्जन आहे कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पल फॉर्म मध्ये, तर ते जेव्हा सिम्पल फॉर्म मध्ये येतात तर ते काय होतात? तिथे ऍब्झॉर्ब होतात ब्लड मध्ये आणि त्याचा यूज मेनली सेलला होते. आणि हे कशासाठी असतं? हे सुटेबल ठरतं म्हणजे युजफुल ठरतं. कशासाठी? फॉर द ऍब्सॉर्प्शन विच इज द वन प्रोसेस इन द डायजेशन ऑफ द फूड. तर डायजेशन मध्ये ऍब्सॉर्प्शन इम्पॉर्टंट असतं आणि त्या ऍब्सॉर्प्शन साठी हे जे कन्वर्जन आहे कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पल फॉर्म मध्ये तर ते नेसेसरी असतं म्हणजे युजफुल ठरतं. ओके, दिस कन्वर्जन इज बोथ मेकॅनिकल अँड द केमिकल. तर या हे जे कन्वर्जन आहे तर ते कसं असतं? मेकॅनिकल पण असतं आणि केमिकल पण असतं. द ऑर्गन्स that cause mechanical splitting of food into the teeth, tongue and muscles that helps in mastication and the peristalsis movement in alimentary canal. बघा ऑर्गन्स जे आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले तर ते बघा मेकॅनिकल कसं होतं? तर जे फूड आपण इंटेक करतो तर त्याचं काय च्युइंग जेव्हा होतं ओके तर ते कोण करतं? टीथ,
टंग, ओके, टीथ करतात मेनली, आणि टंग्स आणि जे काही मसल्स आहेत तर ते हेल्प करतात कशासाठी, मॅस्टिकेशन प्रोसेससाठी. मॅस्टिकेशन म्हणजे जेव्हा आपण फूड घेतो त्याचं स्मॉल पार्ट मध्ये कन्वर्जन होतं, कसं जेव्हा आपण त्याचं च्युइंग करतो. ओके, आणि जी पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे तर ती कुठे असते, एलिमेंटरी कॅनल मध्ये आहे. कॅनल मध्ये जी काही स्लो मुवमेंट असते तर त्याला पेरिस्टाल्सिस म्हणतात. ती पेरिस्टाल्टिक मुवमेंट जी आहे तर ती कुठे होते, एलिमेंटरी कॅनल मध्ये होते. and which is a secretion produced and poured into the it by the glands. तर कुठल्या ग्लँड्स अजून इन्व्हॉल्व असतात, सलायव्हरी ग्लँड इन द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. आता आपण जेव्हा इंटेक करतो फूडचं, जेव्हा च्युइंग होत असतं तर त्याच्यामध्ये काय होत असतं, सलायवा मिक्सअप होत असतो. आणि तो सलायवा मिक्स झाल्यानंतर ते कसं ठरणार आहे, डायजेशन साठी युजफुल ठरणार आहे. तर ते सलायवा जे आहे तर ते कोण रिलीज करतात, तर सलायव्हरी ग्लँड्स. The chemical conversion which is caused by the secretion action of glands, liver and the pancreas. जे केमिकली कन्व्हर्जन असतं, आता हे सगळं आपण काय बघितलं आता शॉर्ट मध्ये, मेकॅनिकल. त्याच्यानंतर केमिकल जे आहे कन्व्हर्जन तर ते कसं होतं बघा, तर सिक्रेटरी ऍक्शन्स ऑफ ग्लँड, लिव्हर अँड द पॅनक्रियाज. ज्या ग्लँड्स, लिव्हर आणि पॅनक्रियाज आहेत तर त्या काय करतात, हेल्प करतात केमिकल कन्व्हर्जनला. म्हणजे त्या काय असतात, इन्व्हॉल्व असतात. Organs which is involved in and constituting the digestive system are placed in two groups. बघा, जे ऑर्गन्स इन्व्हॉल्व असतात कशामध्ये, डायजेशन प्रोसेस मध्ये, तर त्याचं बघा दोन ह्याच्यामध्ये डिवायडेशन होतं मेनली, एलिमेंटरी कॅनल आणि ॲक्सेसरी ग्लँड. तर एलिमेंटरी कॅनल काय बघा, लॉंग ट्यूब विच स्टार्टिंग फ्रॉम द माउथ अँड एक्सटेंडिंग अप टू द एनस. तर ती कुठे स्टार्ट होते, माउथला, आणि एंड कुठे होते, एनसला. ओके, त्याच्यानंतर ॲक्सेसरी ऑर्गन्स जे आहेत, ॲक्सेसरी ऑर्गन्स कुठले कुठले आहेत, टीथ, टंग, सलायव्हरी ग्लँड, लिव्हर आणि पॅनक्रियास. हे कशामध्ये येतात, ॲक्सेसरी ऑर्गन्स मध्ये. बघा, एलिमेंटरी कॅनल जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स आहेत तर ते दोन मध्ये डिवायडेशन होतं. फर्स्ट वन इज एलिमेंटरी कॅनल अँड सेकंड वन इज ॲक्सेसरी ऑर्गन. तर एलिमेंटरी कॅनल काय आहे, लॉंग ट्यूब आहे विच इज स्टार्टिंग फ्रॉम माउथ अँड एक्सटेंडिंग अप टू द एनस. एनसला ती काय होते, एंड होते. त्याच्यानंतर बघा ॲक्सेसरी ऑर्गन्स. तर ॲक्सेसरी ऑर्गन्स कुठली आहेत, टीथ, टंग, सलायव्हरी ग्लँड, लिव्हर अँड द पॅनक्रियास. हे सगळं हे काय पार्ट्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो ऑर्गन्स आहेत. बघा, स्पेसिफिकली आता एलिमेंटरी कॅनल त्याचं हे बघायचं आपल्या डिस्क्रिप्शन. तर ते किती असतं, त्याचं मेजरमेंट दिलंय बघा, 9 मीटर लॉंग ट्यूब असते विच इज एक्सटेंडिंग फ्रॉम द माउथ टू द एनस. माउथ पासून ती स्टार्ट होते एनस पर्यंत, थ्रू विच द फूड पासेस. आणि त्याच्यातून काय होत असतं, तर फूड पास होत असतं. इट सर्व्स द फॉलोइंग फंक्शन्स. तर बघा त्याचे कुठले फंक्शन्स आहेत, तर फर्स्ट वन इज रिसिव्हिंग द फूड. ओके, त्याला आपण म्हणू शकतो इंजेक्शन. जिथे आपण फूड काय इथं जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याची स्टार्टिंग कुठून होती, तर या एलिमेंटरी कॅनलच्या माउथ या पार्ट पासून. तर ह्या एलिमेंटरी कॅनलचं फंक्शन काय आहे, रिसिव्हिंग द फूड, त्यालाच आपण म्हणू शकतो इंजेक्शन. त्याच्यानंतर सेकंड वन इज ऑनवर्ड ट्रान्समिशन ऑफ फूड, त्यालाच काय म्हणू शकतो, पेरिस्टाल्सिस. हे काय आहे, स्लो मुवमेंट आहे, त्याच्या थ्रू काय होत असतं, पास होत असतं फूड. त्याच्यानंतर बघा थर्ड वन इज अ मेकॅनिकल स्प्लिटिंग ऑफ फूड. ओके, देन फोर्थ वन इज अ केमिकल स्प्लिटिंग ऑफ फूड, जे आपण बघितलं आता, मेकॅनिकल प्रोसेस आणि केमिकल प्रोसेस. त्याच्यानंतर फिफ्थ वन इज ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड अँड सिक्स्थ वन इज ऍब्सॉर्प्शन. इम्पॉर्टंट आहे, हे युजफुल ठरतं, ते आपण बघितलं होतं त्या इंट्रोडक्शन मध्ये. त्याच्यानंतर इलिमिनेशन ऑफ अनएब्सॉर्ब्ड फूड रेसिड्यू, हे कशा थ्रू होत असतं, एनएस थ्रू, त्याला आपण काय म्हणतो अजून, एक्सक्रीशन. तर हे काय 6 फंक्शन्स आहेत एलिमेंटरी कॅनलचे. त्याच्यानंतर बघा, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरल पर्टिक्युलरिटीज अँड एलिमेंटरी कॅनल कॉम्प्रेसेस. बघ, एलिमेंटरी कॅनल मध्ये काय काय असतं, माउथ कॅव्हिटी, ओके, त्याच्यानंतर फॅर्नेक्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि एनस. हे 7 पार्ट कशामध्ये येतात, तर एलिमेंटरी कॅनल मध्ये. बघा, सुरुवातीला काय आहे, माउथ कॅव्हिटी आहे, त्याच्यानंतर फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि एनस. तर आपल्याला वन बाय वन बघायचे. सुरुवातीला काय आहे, माउथ कॅव्हिटी. बघा, माउथ कॅव्हिटी मध्ये काय असतं, एलिमेंटरी कॅनल बिगिन्स ॲट द माउथ. तर इथून काय होत असते, एलिमेंटरी कॅनलची स्टार्टिंग होत असते. द माउथ और द ओरल कॅव्हिटी
एक्सटेंड फ्रॉम द लिप्स टू द ओरोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स पर्यंत काय होत असते, हे माउथचं एक्सटेंड होत असते लिप्स टू ओरोफॅरिंग्स, तिथपर्यंत काय असते, ही माउथ कॅव्हिटी असते. त्याच्यानंतर बघा रूफ ऑफ माउथ कॅव्हिटी इज फॉर्म्ड बाय द हार्ड अँटेरियर बोन पॅलेट. ओके, तर त्याचं जे काही रूफ आहे तर ते कशापासून फॉर्म झाले, तर हार्ड अँटेरियर बोन पॅलेट पासून ते काय झालेलं आहे, फॉर्म झालेलं आहे. अँड विच इज अ सॉफ्ट ऑन द पोस्टेरियर, तर ते कसं झालेलं आहे, पोस्टेरियरला सॉफ्ट झालेलं आहे. फ्रॉम द अँटेरियर मार्जिन ऑफ सॉफ्ट पॅलेट अ सॉफ्ट मस्क्युलर फ्लॅप्स हँग डाऊन विच इज कॉल्ड ॲज वुल्वा. ओके, तर पोस्टेरियर मार्जिन जे आहे त्या सॉफ्ट पॅलेटचं, त्याच्यामध्ये स्मॉल मस्क्युलर फ्लॅप्स आहेत, त्या कशा आहेत, हँग्स डाऊन, म्हणजे अशा डाऊन साईडला त्याचं हे आहे. त्याच्यानंतर त्याला काय म्हणायचं, त्या ज्या फ्लॅप्स आहेत त्याला म्हणायचं वुल्वा. ओके, त्याच्यानंतर द सॉफ्ट पॅलेट विच इज अटॅच्ड टू द टंग बाय द ग्लॉस पॅलेंटाईन आर्चेस. बघा, जे सॉफ्ट पॅलेट्स आपण बघितले तर त्याला अटॅच टंग आहे विच इज बाय द ग्लॉस पॅलेंटाईन आर्चेस. ओके, and to the wall of oropharynx by the pharyngopalatine arches. Oropharynx ला कसं अटॅच झाले, by the pharyngopalatine arches. तर जे पॅलेंटाईन टॉन्सिल्स आहेत which is composed of lymphoid tissue, जे पॅलेंटाईन टॉन्सिल्स आहेत तर ते कंपोज झालेत कसे, कंपोज्ड ऑफ lymphoid tissue नी, and are located in the fossa between the two arches. जे आपण टू आर्चेस बघितले तर त्याच्यामध्ये काय असते, हे लोकेटेड असतात पॅलेंटाईन tonsils which is composed of lymphoid tissue. The floor of mouth cavity is occupied by the tongue. जे माउथ कॅव्हिटी आहे त्याचा फ्लोर जो आहे तर तो बघा कशाने ऑक्युपाय झालेला, मोस्ट ऑफ द तर टंगनी झालेला आहे. तो फ्लोर कशाने बनलेला आहे, मी आता सांगितलं, सॉरी, रूफ कशाने बनलेला आहे, तर बोन पॅलेटने, ते इम्पॉर्टंट आहे, तिथूनच पुढे सगळं आहे. The mouth cavity which consists of two parts, the outer vestibular and the inner mouth cavity proper. बघा, आउटर काय वेस्टिब्युलर आहे आणि इनर काय माउथ कॅव्हिटी आहे. तर वेस्टिब्युलर हे काय आहे, तर विच इज अ स्पेस आउटसाइड द गम अँड द टीथ. तर हा काय आहे, स्पेस असतो गम आणि टीथचा आउटसाइड, अँड इनसाइड द लिप्स अँड द चिक्स. ओके, तर लिप्स अँड चिक्स अँड टंग विच हेल्प इन द मूव्हिंग द फूड बिटवीन द अप्पर अँड लोअर टीथ. ओके, जेव्हा आपलं मॅस्टिकेशन प्रोसेस होत असते तर त्यावेळेस काय, हे चिक्स टंग्स कशासाठी हेल्प करतात, तर मुवमेंटसाठी पुढच्या बिटवीन द अप्पर अँड लोअर टीथ. ओके, त्याच्यानंतर बघा, हे आपण काय बघितलं, माउथ कॅव्हिटी बघतो, त्याच्यामध्येच पुढे काय येतं, टीथ आणि मॅस्टिकेशन. तर याचा रोल काय आहे ते आपल्याला बघायचं. तर बघा, टीथ विच डेव्हलप विदिन अ सॉकेट ऑफ द अल्व्हेओलर प्रोसेस ऑफ मॅक्झिली अँड मॅन्डिबल. जे टीथ जे आहेत तर ते डेव्हलप होतात कुठे, सॉकेटमध्ये ऑफ द अल्व्हेओलर प्रोसेस, कशाच्या, मॅक्झिला अँड मॅन्डिबलच्या. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू विच इज कवर्ड बाय द स्मूथ म्युकस मेम्ब्रेन. जे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे तर तो कवर्ड झालेला आहे स्मूथ म्युकस मेम्ब्रेनने. ओके, the gums covers this process and extend a little way into each socket. जे गम्स आहेत तर ते जे प्रोसेसेस आपल्या आहेत तर त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. ओके, आणि ते एक्सटेंड कुठेपर्यंत झालेले आहेत, इनटू ईच सॉकेट. तर सॉकेट काय आहे, इट इज अ लाईन द विथ अ फायब्रस मेम्ब्रेन विच इज कॉल्ड ॲज अ पेरिडोंटल मेम्ब्रेन. बघा, हे सॉकेट्स जे असतात आपल्या टीथ मध्ये प्रेझेंट, तर त्याला एक काय असतं, मेम्ब्रेन असते, म्हणजे त्याला आउटर एक प्रकारचं कोटिंग किंवा कव्हरिंग म्हणू शकतो. तर ती मेम्ब्रेन कुठली आहे, तर फायब्रस मेम्ब्रेन, आणि त्यालाच काय म्हणलं जातं, पेरिओडोंटल मेम्ब्रेन. ज्या टूथ प्रोसेसेस आहेत तर त्या कशा आहेत बघा, क्राउन, नेक अँड द रूट, ह्या काय झाल्या, टूथच्या प्रोसेसेस झाल्या. ओके, आपण म्हणू शकतो त्याला एक्सटेन्शन. द क्राउन प्रोजेक्ट अबाउ द गम, तर ते क्राउन कुठे आहे, गमच्या वरच्या साईडला. नेक विच इज सराउंडेड बाय द गम, गमच्या साईडला हे नेक आहे, अँड द रूट इज बिनेथ इट, त्याच्यामध्येच असतं रूट. हे तीन बघा प्रोसेसेस आहेत, इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, क्राउन, नेक अँड रूट. रोल नंबर 60, तुमचा माईक कम अनम्यूट केलाय तुम्ही. रोल नंबर 60, रणजित सिंह शिंदे. रोल नंबर 60 एकदा सांगितलेलं
कळत नाही का? तर बघा आपण टीथ आणि मॅस्टिकेशन बघत होतो. तर जे ह्याला प्रोसेसेस कुठल्या आहेत? क्राउन, नेक आणि रूट. ओके. तर बोन लाईक सबस्टन्स कॉल्ड ॲज अ सेमेंटम विच कव्हर्स द डेंटिन ऑफ द रूट. आता रूट मध्ये जे डेंटिन असतं, ओके, तर ते डेंटिन कव्हर केलेलं आहे कुणी? ह्या सेमेंटमनं. सेमेंटम काय? बोन लाईक स्ट्रक्चर आहे. अँड द अँकर्स ऑफ टूथ, जे अँकर्स असतात टूथचे त्याला सुद्धा कव्हर केलेले आहे. टू द कशाने कव्हर केलेलं आहे? पेरिओडोंटल मेम्ब्रेन दॅट लाईन्स द सॉकेट. ऑलरेडी आपण बघितलं होतं पेरिओडोंटल मेम्ब्रेन. तर टूथ विच इज अ मेड अप ऑफ द व्हेरी हार्ड मटेरियल विच इज कॉल्ड अ डेंटिन. बघा जे आपले टूथ असतात तर ते कशाने बनलेले आहेत? तर हार्ड मटेरियल, आपल्याला माहिती ऑलरेडी हार्ड असतात ते. आणि ते त्या हार्ड मटेरियलला काय म्हणायचं? डेंटिन. ओके. तर ते डेंटिनला कव्हर कोणी केलेलं? आताच आपण बघितलं सेमेंटमनी कव्हर केलेलं आहे. ओके. बघा काय काय आहे. तर टूथ जे आहे आपलं, तर त्याच्यामध्ये 3 प्रोसेसेस असतात. फर्स्ट वन इज अ क्राउन, सेकंड वन इज अ नेक अँड थर्ड वन इज अ रूट. तर ते क्राउन ओके, प्रोजेक्शन म्हणजे काय झालं असतं? ते एक्सटेंड झालेलं असतं. तर आता हे जे क्राउन आहे तर ते कुठे आहे? अबव द गमच्या वरती. त्याच्यानंतर नेक जे आहे विच इज सराउंडेड बाय गम, त्याला कव्हरिंग केले कशाला? गमला. त्याच्यानंतर रूट जे आहे तर ते त्याच्यामध्ये बिनीथ इट. ओके. आणि आता हे जे टीथ आहेत आपले तर त्याच्यावरती बघा एक हार्ड कव्हरिंग असतं किंवा म्हणजे ते बनलेले असतात कशाने? हार्ड मटेरियल. त्या मटेरियलला काय म्हणायचं? तर डेंटिन. ओके. तर ते डेंटिन जे आहे तर ते डेंटिनला कव्हर कोणी केलेलं आहे? अजून सेमेंटमनी. तर ते काय? बोन लाईक सबस्टन्स आहे विच इज कॉल्ड ॲज सेमेंटम. त्यांनी त्या डेंटिनला कव्हर केलेलं आहे. द डेंटिन ऑफ क्राउन, बघा क्राउनचं जे डेंटिन आहे विच इज कवर्ड बाय द इनामेल अँड विच इज हार्डर दॅन डेंटिन. तर ते डेंटिन पेक्षा सुद्धा हार्ड असतं. त्याच्यानंतर बघा सेंट्रल पार्ट ऑफ टूथ which contain the pulp cavity that shows a connective tissue which is called as pulp. जो सेंट्रल पार्ट आहे टूथचा which contain the pulp cavity, आता याच्यामध्ये सेपरेट पल्प कॅव्हिटी आहे आणि which shows the connective tissue called as pulp, the blood vessels and the nerves. बघा याच्यामध्ये पुन्हा काय सांगितले? तर 4 टाइप्स असतात टीथचे, नेम्ड ऑन द बेसिस ऑफ देअर शेप. तर ते कुठले कुठले असतात? इन्सिसर्स, कॅनाइन्स, प्रीमोलार्स अँड द मोलार्स. तर इन्सिसर्स काय असतात? चिसेल शेप्ड. त्याच्यानंतर कॅनाइन्स कसे असतात? कोन शेप्ड. प्रीमोलार्स आणि मोलार्स कसे आहेत? ब्रॉड क्राउन सारखा त्याचा शेप असतो अंडर राउंडेड कस्प्स. ओके. इन द लाईफ टाइम ऑफ इच इंडिव्हिज्युअल, ओके, नॉर्मली 2 टाइप्स ऑफ टीथ्स आर डेव्हलप्ड. बघा आपल्या पूर्ण लाईफ मध्ये, ओके, लाईफ टाइम मध्ये 2 प्रकारचे दात असतात. आपण काय म्हणतो त्याला मराठीतून? एक दुधाचे दात आणि जे नंतर आलेले असतात ते परमनंट टीथ. तर तसंच बघा काय त्याला काय नाव आहे सायंटिफिकली? डेसिडियस टीथ ऑर द मिल्क टीथ आपण म्हणतो की दुधाचे दात त्याला. आणि सेकंड वन कुठला असतो? तर ते झाले परमनंट टीथ. ओके. तर मॅस्टिकेशन इज अ मेन फंक्शन ऑफ टीथ. मॅस्टिकेशन काय आहे? मेन फंक्शन आहे टीथचं. हे इम्पॉर्टंट आहे. टीथचं फंक्शन काय आहे? मॅस्टिकेशन. इट इन्व्हॉल्व्स द बायटिंग अँड द ग्रिंडिंग ऑफ फूड बिटवीन द अप्पर अँड लोअर टीथ. बघा मेनली टीथ काय करतात? तर आपलं जे फूड इंटेक करतो, ओके, तर ते आपलं डायजेशन सुद्धा ह्याच्यावरच डिपेंड असतं. आपण ते चुविंग कसं करतोय? जर तिथे ती प्रोसेस व्यवस्थित नाही झाली तर ते पुढे जाऊन काय होणार आहे? त्याचा जो काही ज्यूस आहे किंवा जे काही फॉर्म होणार आहे तर ते ऍब्सॉर्ब व्यवस्थित होणार नाही. ओके. तर जेव्हा आपण ते च्युविंग व्यवस्थित करेल तर त्यावेळेसच ती पुढची डायजेशनची जी प्रोसेस आहे तर ती काय होणार आहे? प्रॉपर वेवेनी होणार आहे. तर बघा हे हे काय करतात टीथ? तर मेनली बायटिंग करतात, त्याच्यानंतर ग्रिंडिंग करतात. कशाचं? फूडचं. ते कशा थ्रू होत असतं? अप्पर आणि लोअर टीथ थ्रू होत असतं. त्याच्यानंतर बघा मुवमेंट ऑफ टंग अँड द चिक्स अँड द लिप्स असिस्ट इन मुव्हिंग द फूड अगेन्स्ट द हार्ड पॅलेट अँड द टीथ. तर हे टंग आणि चिक्स किंवा अँड ऑल्सो लिप्स ऑल्सो, तर ते काय करत असतात? असिस्ट करत असतात हे मुवमेंटसाठी फूडच्या हार्ड पॅलेट आणि टीथ मधल्या. ओके.
Okay, wait for 2 minutes. ओके, तर बघा नेक्स्ट पार्ट आहे सलायवरी ग्लँड्स. ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं, एलिमेंटरी कॅनल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय बघितलं, माउथ कॅव्हिटी, त्याच्यानंतर जे काही मॅस्टिकेशन होतं ती प्रोसेस बघितली आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे सलायवरी ग्लँड्स. बघा सलायवरी ग्लँड्स ज्या आहेत तर त्या बघा 3 पेअर्स मध्ये आहेत. कुठल्या कुठल्या, पॅरोटिड, त्याच्यानंतर सब मॅन्डिब्युलर आणि सब लिंग्युअल ग्लँड्स. या 3 ग्लँड्स असतात, पॅरोटिड, सब मॅन्डिब्युलर आणि सब लिंग्युअल ग्लँड्स. बघा सलायवरी ग्लँड 3 पेअर्सचे असतात. ओके, तर त्यातली पॅरोटिड ग्लँड जी आहे तर ती कशा असतात, लार्जेस्ट. आणि त्या पॅरोटिड ग्लँड ज्या आहेत तर त्या कुठे असतात बघा, स्लाइटली इन फ्रंट ऑफ इयर. त्याचं लोकेशन दिलेलं आहे, तर ते कुठे असतात, स्लाइटली इन फ्रंट ऑफ द इयर. त्याच्यानंतर सेकंड टाइपच्या ज्या आहेत कुठल्या, सब मॅन्डिब्युलर ग्लँड्स, तर त्या प्रेझेंट असतात ईच साइडला. ओके, अँड विच बिनीथ द, त्याचं लोकेशन दिले जॉ बोन जे आहे आपलं. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट, तर त्या जॉ बोन कशा असतात. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट ज्या आहेत सगळ्यात तर ते कुठल्या, सबलिंग्युअल ग्लँड्स, तर त्या सुद्धा कुठे असतात, टंगच्या दोन्ही साइडला. ओके, त्याच्यानंतर बघा फंक्शन्स जे आहे सलायवरी ग्लँड्सचं, तर ते मेनली काय असणार आहे, सगळ्यांनाच ऑलरेडी माहिती असणार आहे, सिक्रेशन ऑफ सलायवा. आता हे सलायवाचं जे सिक्रेशन आहे तर ते खूप इम्पॉर्टंट असतं बघा. ते जे आपण इनटेक करतो फूड, तर त्याच्यामध्ये जेव्हा च्युइंग करताना तो जास्तीत जास्त सलायवा जेव्हा मिक्स होईल तर त्यावेळेसच काय होत असतं, तर ते त्याचं जे डायजेशन आहे प्रॉपरली होत असतं. विच इज स्टिम्युलेटेड बाय द साइट, स्मेल अँड प्रेझन्स ऑफ फूड इन द माउथ. तर आपल्याला जेव्हा ह्या सलायवामुळे काय समजतं आपल्याला, सॉरी, सलायवा जेव्हा मिक्स होतो त्या फूडमध्ये तर ते त्यावेळेस पुढे पास केलं जातं. कधी ह्यावेळेस सिक्रेशन होत असतं सलायवाचा, जेव्हा फूड प्रेझेंट असतं माउथ मध्ये. त्याच्यानंतर बघा ज्या वॉल्स आहेत एलिमेंटरी कॅनल्सच्या, तर त्या कशापासून बनलेल्या आहेत, 4 टाइपच्या लेयर्स पासून बनलेल्या आहेत. फर्स्ट वन इज अ ऍडव्हेंटिशिया, सेकंड वन इज अ मसल लेयर, त्याच्यानंतर थर्ड वन इज अ सब म्युकस लेयर अँड फोर्थ वन इज अ म्युकस मेम्ब्रेन. ओके, तर आपल्याला काय करायचं, वन बाय वन स्टडी करायचा लेयर्सचा. तर फर्स्ट वन जो लेयर आहे तो कुठला आहे, ऍडव्हेंटिशिया. तो काय आहे, तर सगळ्यात आउटर मोस्ट लेयर आहे, which is composed of connective tissue. In thorax region, this connective tissue merge into the connective tissue of surrounding structure. तर बघा जेव्हा थोरॅक्स रिजन मध्ये हे एलिमेंटरी कॅनल्स जी आहे तर ती बघा पूर्ण लॉंग ट्यूब आहे. ओके, तर त्या थोरॅक्सच्या रिजन पाशी हे जे कनेक्टिव्ह टिश्यू बनलेली आहे एलिमेंटरी कॅनल, तर ते मर्ज होते इनटू कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ सराउंडिंग स्ट्रक्चर. जे साइडला स्ट्रक्चर आहे थोरॅक्सचं, हा, त्याच्यामध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे तर त्याच्यासोबत हे काय होतं, मर्ज होतं. ओके, एकत्र येतं. इन द abdomen region, this covering forms the peritoneum. ओके, तर ही जी कव्हरिंग आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं आपण म्हणू शकतो, तर त्या ऍब्डॉमिनल रिजनला तिथे काय होतं, त्याचं पेरिटोनियम कव्हरिंग फॉर्म होतं. आणि जे पेरिटोनियम विच कन्सिस्ट ऑफ 2 लेयर्स, आता त्या पेरिटोनियम मध्ये काय असतात, 2 लेयर्स असतात. अजून कुठले कुठले, परायटल अँड द विसरल. ओके, सेकंड वन इज अ मसल लेअर. तर मसल लेअर काय, विच कन्सिस्ट ऑफ डबल लेअर ऑफ मसल. त्याच्यामध्ये काय असतं बघा, मसल्सचे डबल लेअर असतात. इनर लेअर इन विच द मसल आर अरेंज्ड सर्क्युलरली अराउंड द ट्यूब.
तर हे जे मसल लेअर आहे त्याच्यामध्ये डबल लेयर्स असतात. आता फर्स्ट लेअर जो इनर लेअर आहे इन विच द मसल्स आर अरेंज सर्क्युलरली, तर ते त्यावेळेस काय झालं असतात, मसल्स अरेंज झालेले असतात सर्क्युलरली अराउंड द ट्यूब. ओके, while the outer layer are arranged longitudinally along the long axis. आणि जो आउटर लेअर जो आहे तर तो कसा अरेंज केला असतो, लॉंगिट्युडनली अलॉंग द लॉंग ऍक्सिस ऑफ ट्यूब. हा बघा, जो इनर लेअर आहे तो सर्क्युलरली आहे कशाला, अराउंड द ट्यूबला, आणि जो आउटर लेअर आहे तर तो कसा आहे, लॉंगिट्युडनली अलॉंग द ऍक्सिस ऑफ द ट्यूब. ओके, आणि जे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ दिस मसल्स तर त्याला काय म्हणलं, ते प्रोड्यूस करतात तर एक मुवमेंट, त्या मुवमेंटला काय म्हणायचं तर पेरिस्टाल्सिस. ओके, द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ दिस मसल्स, हा या मसल लेअरचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं रिदमिक, ओके, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन होतं तर त्यावेळेस जी मुवमेंट प्रोड्यूस होते तर त्या मुवमेंटला काय म्हणायचं, पेरिस्टाल्सिस. त्याच्यानंतर बघा थर्ड जो आहे तो काय, सब म्युकस लेअर. तर सब म्युकस लेअर जो आहे विच इज कंपोज्ड ऑफ थिक लेअर ऑफ एल्व्हिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. तो काय असतो, थिक लेअर असतो कशाचा, एल्व्हिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचा, विच कंटेन द ब्लड वेसल्स. त्याच्यामध्ये बघा ब्लड वेसल्स असतात, लिम्फॅटिक अँड द नर्व्स. त्याच्यानंतर फोर्थ जो आहे तो काय आहे, म्युकस मेम्ब्रेन. ओके, तर दिस इनरमोस्ट लाइनिंग ऑफ द ट्रॅक हॅज अ 3 डिस्टिंक्ट लेयर्स. ओके, या म्युकस मेम्ब्रेन मध्ये हे सगळ्यात कुठला झाला म्युकस मेम्ब्रेन, इनरमोस्ट लाइनिंग झाली कशाची, ट्रॅकची, विच हॅव्हिंग द 3 डिस्टिंक्ट लेयर्स. द इपिथेलियल लेयर दॅट बॉर्डर्स ऑन द ल्युमेन. जो इपिथेलियल लेयर आहे तर तो काय करतो, बॉर्डर करतो कशाला, ल्युमेनला, अँड द एल्व्हिओलर कनेक्टिव्ह टिश्यू टू विच द इपिथेलियल सेल्स आर अटॅच्ड. जो एल्व्हिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे तर तो काय करतो, इपिथेलियल सेल्सला अटॅच असतात, आणि आउटसाइड द एल्व्हिओलर टिश्यू अ थिन लेअर ऑफ स्मूथ मसल फायबर्स. तर त्या एल्व्हिओलर टिश्यूच्या अजून आउटसाइडला बघा थिन लेअर असतो स्मूथ मसल्सचा, विच इज कॉल्ड ॲज द मस्क्युलरिस म्युकोसा. त्याला म्हटलं जातं मस्क्युलरिस म्युकोसा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे फॅरिंग्स. ओके, तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो काय, फॅरिंग्स. ओके, सेकंड पार्ट आहे हा फॅरिंग्स. मस्क्युलर विच इज अ कोन शेप्ड ट्यूब. फॅरिंग्स कसं आहे, मस्क्युलर आहे, विच इज अ कोन शेप्ड ट्यूब असते ती, and which is situated behind the nasal cavity, oral cavity and the larynx. याच्या काय असतं, बिहाइंड असते ते फॅरिंग्स, लोकेशन सांगितले त्याचं. बघा, फॅरिंग्स विच इज सिच्युएटेड बिहाइंड द नेसल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी अँड द लॅरिंग्स. द बेस ऑफ कोन इज अबव. जो काही बेस आहे कोनचा तर तो कसा असतो, अबव, अँड द अपेक्स इज बिलो. आपण हे सगळं बघितलं होतं, अपेक्स कशाला म्हणायचं, बेस कशाला म्हणायचं. अपेक्स म्हणजे कसं, पॉइंटेड पोर्शन. इट कम्युनिकेट विथ द नॅसल कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी, त्याच्यानंतर लॅरिंग्स ऑन द अँटेरियर साइड. तर ते कशाशी कनेक्टेड असतं बघा, नेसल कॅव्हिटीशी, माउथ कॅव्हिटीशी आणि लॅरिंग्स सोबत. द पार्ट ऑफ फॅरिंग्स बिहाइंड द नेसल कॅव्हिटी. जो पार्ट आहे फॅरिंग्सचा कुठे, बिहाइंड द नेसल कॅव्हिटी, नेसल कॅव्हिटीच्या बिहाइंडला, इनटू विच द नेसल कॅव्हिटी ओपन्स, नोन ॲज नासोफॅरिंग्स. जो बघा पार्ट आहे फॅरिंग्सचा बिहाइंड द नेसल कॅव्हिटी, इनटू विच द नेसल कॅव्हिटी ओपन्स, जिथे नेसल कॅव्हिटी ओपन होते, विच इज नोन ॲज नासोफॅरिंग्स. त्याला काय म्हटलं जातं तर नासोफॅरिंग्स म्हटलं जातं. On the lateral side, the auditory tubes which opens into the nasopharynx. ज्या auditory tubes आहेत तर त्या ओपन होतात कुठे, nasopharynx मध्ये. And the part of pharynx which is located behind the mouth cavity. ओके, आता इथं आपण अगोदर नासोफॅरिंक्स म्हणलं की काय, नेसल कॅव्हिटी म्हणलं होतं. आता इथे काय बघा, माउथ कॅव्हिटी मध्ये त्याच्या बिहाइंडला लोकेशन आहे, इनटू विच इट ओपन्स, तर त्याला काय म्हटलं जातं, ओरोफॅरिंग्स. The mucous membrane of oropharynx is composed of stratified squamous epithelium. ओके, त्याला काय म्हटलं जातं, stratified squamous epithelium म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, laryngopharynx extends from oropharynx. हा, ही जी laryngopharynx आहे तर ते एक्सटेंड होते कुठून, फ्रॉम द ओरोफॅरिंग्स पासून अबव टू द
लॅरिंग्स अँड द इसोफॅगस बिलो. त्याच्यानंतर बघा इट इज लाइंड, ती आता कशापासून कंपोज झाली आहे, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. Like oropharynx, it serves as a passageways for the both food and the air. तर हे जे कशासाठी पासवे आहे, फूड साठी आणि एअर साठी, हे जास्त कॉमन असतं, आपण हे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघितलं होतं. And the laryngopharynx which continues downwards as a esophagus. Esophagus म्हणून ती कंटिन्यू तशीच राहते. त्याच्यानंतर बघा इसोफॅगस. ओके, तर इसोफॅगस काय, ही एक मस्क्युलर ट्यूब असते that continues from the pharynx above and opens into the stomach below. तर ही जी मस्क्युलर ट्यूब आहे तर ती कंटिन्यू कुठेपर्यंत असते, फ्रॉम द pharynx and above, okay, and open into the stomach below. आणि ती कुठे ओपन होते, तर स्टमक च्या रिजन पाशी ओपन होते, which is situated behind the trachea. ओके, ट्रकिया कशाचा पार्ट आहे, एनीवन, ट्रकिया कशाचा पार्ट आहे, रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपण हे ट्रकिया बघितलं होतं. आणि तर त्याच्या कुठे असतं हे इसोफॅगस, बिहाइंड असतं, आणि विच पासेस थ्रू द मेडियास्टिनम ऑफ द थोरॅक्स. तर थोरॅक्सच्या मेडियास्टिनम कॅव्हिटी मध्ये ते काय होतं, पास होतं. इट pierces the diaphragm and enters into the abdomen. ते कुठे एंटर होतं, ऍब्डोमेन मध्ये एंटर होतं, and where it opens into the stomach. स्टमक रिजन मध्ये ते काय होतं, ओपन होतं. And the peristaltic movement of the esophagus moves the food towards the stomach. तर ते स्टमक कडे काय होतं, त्याची फूडची मूवमेंट होते. इट इज द मोस्ट डायलेटेड पार्ट ऑफ alimentary canal which lying just below the diaphragm, obliquely in the epigastric, umbilical and the left hypochondriatic region of the abdominal cavity. ओके, तर हा जो आहे तो काय बघा, मोस्ट डायलेटेड पार्ट आहे alimentary कॅनलचा, आणि तो जस्ट बिलोला असतो कशाच्या, डायफ्रॅगमच्या, which is obliquely into the epigastric, त्याच्यानंतर umbilical and the left hypochondriatic region of the abdominal cavity. ओके, हे झालं, काय झालं, सगळं इसोफॅगसचं झालं. ओके, तर याचा जो पुढचा पार्ट आहे तर तो आपण काय करणार आहे, नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ओके, तर तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम प्लस रेस्पिरेटरी सिस्टीम आणि आज जो पार्ट शिकवलेला आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, तिथपर्यंत सगळ्या पीपीटी तुम्हाला मी क्लासरूम वरती अपलोड केलेल्या आहेत. ओके, समजतंय सगळ्यांना? येस मॅम. ओके, अजून कोणाला काही प्रॉब्लेम? मॅम तुम्ही केमिस्ट्रीला असाइनमेंट पाठवायला फोल्डर नाही की केला तयार? म्हटलं का, तुम्ही लिहिलेत का सगळ्यांनी? आज लेक्चर जेव्हा संपेल आजचं, तर त्यावेळेस मी फोल्डर बनवेन. ओके, आणि प्रॅक्टिकलला ऑफलाईन येणार आहे तर त्यांनी पॉसिबल असेल तर ग्लास लाईट घेऊन या. तुमच्याकडे अगोदर असेल कुठेही मिळते ग्लास लाईट, पॉसिबल असेल तर ग्लास लाईट घेऊन या. ग्लास लाईट माहितीये ना, प्रॅक्टिकलला ते ब्लड ग्रुपच्या तुम्हाला दाखवलं होतं मी. येस येस. ओके, उद्या जे ऑफलाईन येणार आहेत एचपीच्या प्रॅक्टिकलला तर त्यांनी ग्लास लाईट घेऊन या. ओके, अजून कोणाला काही प्रॉब्लेम?
हॅलो. नेक्स्ट लेक्चरला डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम हे तिन्ही रीड करून ठेवा. या आतापर्यंत झालेला सगळा पार्ट तुम्हाला त्यातलं काहीही विचारलं तरी यायला पाहिजे. नेक्स्ट लेक्चरला फर्स्ट 15 मिनिट्स मध्ये रिव्हिजन होईल. इज इट क्लिअर? गिव्ह रिस्पॉन्स. Yes, ma'am. Yes, ma'am. पीपीटी शेअर केलेले आहेत. Okay, give me attendance. Roll number 1. Present. 2, Present, ma'am. 3, Present. 4. Roll number 4. Okay, 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13. जावं माझ झाले आपण माझं सगळं मी ठाकरे कल्याणी. Okay, roll number 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, 22, Present. 23. Roll number 23, 24, 25, Present. Yes, madam. roll number 24, roll number 24, 25, Yes, madam. 26, roll number 26, 27, Present, ma'am. 28, Present. 29, roll number 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, roll number 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, roll number 43, 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, roll number 47,
47, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, roll number 50, 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present. 65, roll number 65, 66, Present. 67, Present. 68. Present. Okay. बघा absent number, roll number 4, 23, 24, 26, 29, 34, 35, 43, 44, 47, 50 आणि 65. कोण यातलं प्रेझेंट आहे? ओके. कुणाला काही अजून प्रॉब्लेम आजच्या लेक्चर मध्ये? कुणाला काही डाऊट? बघा नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला कोणताही विचारलं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कमीत कमी या दोन्हीतलं तरी का एक करताय रेस्पिरेटरी सिस्टीम नेक्स्ट लेक्चरला? Respiratory system complete करतो मॅम. ओके. तर रेस्पिरेटरी सिस्टीम सगळ्यांनी वाचायचं आहे. ओके. आणि तुमचं जसं वायवा घेतली होती तसंच मी घेणार आहे कॅमेरा ऑन ठेवून. कुणीही बघून सांगायचं नाही, आम्हाला समजतं बघून सांगितलं. ओके. एक्झाम जवळ येते, तुम्ही जर असंच करत राहिला, सिलेबस खूप आहे आणि तुम्ही जर असंच करत बसला करता येईल नंतर तर ते होणार नाही. समजतंय का सगळ्यांना? आणि ऑलरेडी खूप आतापर्यंत जेवढं झाले त्यातलं तरी तुम्ही परफेक्ट करा, कारण की तुम्हाला जेव्हा एक्झाम असणार आहे अॅन्युअल, ओके, अॅन्युअल पॅटर्न आहे तुमचा, तर त्यावेळेस तुम्हाला जसं बोर्ड एक्झाम होती 12th तसंच तुम्हाला हे सगळं किती 15 चॅप्टर्स आता HAP आपण जर बघितलं तर 15 चॅप्टरचा तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे आणि ते तुम्हाला एका दिवसात किंवा 2 दिवसात पॉसिबल नाही होणार. ओके. समजतंय का सगळ्यांना? स्टडी करा आतापासूनच. ओके. नेक्स्ट लेक्चरला कुणालाही विचारलं तर यायला हवं. समजतंय का? Yes, ma'am. Hello, hello, ma'am. बोला, कोण काय म्हणत होत आता? हा, पाटील स्नेहल. Hello, ma'am. येस, तुमचा Hello, आवाज ma'am. येतो. Hello. बोला
हा मॅम माझा मोबाईल हँग झालेला माझी प्रेझेंट घेता का रोल नंबर 50 50. ओके. हा ओके, अजून बघा ॲबसेंट नंबर रोल नंबर 4, 23, 24, 26, 29, 34, 35, 43, 44, 47, 65. कोण आहे का यातलं? ओके, देन वी विल हेअर स्टॉप. नेक्स्ट पार्ट जो आहे आपला आता डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, तर तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू होईल आणि फर्स्ट 15 मिनिट्स मध्ये रिव्हिजन होईल. तर रेस्पिरेटरी सिस्टीम उद्या सगळा टॉपिक करायचा आहे, रीड करून या. ओके, नाव यू कॅन लीव नाव. थँक्स फॉर जॉईनिंग.